नमस्कार, मी सुभाष मिसाळ बोलतो आहे, मोटिवेशन स्पीकर आणि काउन्सिलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज शुक्रवार 30 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो काही मेडिकल संदर्भातले अपडेट देण्यासाठी आज तुमच्यासमोर आहे. जी आपली सर्वात महत्त्वाची एक नंबरची लाईन ज्याला आपण म्हणतो 15% ऑल इंडिया आणि डीम MBBS BDS या लाईनचा जो पहिला राऊंड आहे हा संपत आला म्हणायला काही हरकत नाही, कारण जे ॲडमिशन चालू आहेत सध्या. 2 नंबरची लाईन असते आपले 85% महाराष्ट्र स्टेट लाईन. याची रजिस्ट्रेशन्सची मुदत संपली होती, परंतु वेबसाईट व्यवस्थित चाललेली नाही, त्यामुळे या वेळेमध्ये एक्सटेंड करून दिलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला 85% महाराष्ट्र स्टेट MBBS आणि BDSसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतात. अजूनही ज्याची कोणाची राहिली असतील रजिस्ट्रेशन करायची तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया रजिस्ट्रेशन करून घ्यावीत. त्यानंतरची महत्त्वाची लाईन ती म्हणजे ऑल इंडिया 15% ऑल इंडिया आणि डीम BMS आणि BHMS. BMS आणि BHMSची ही 15% गव्हर्नमेंट आणि डीम कॉलेजची लाईन या ठिकाणी चालू झालेली आहे. रजिस्ट्रेशन्स 2 सप्टेंबरपर्यंत याची रजिस्ट्रेशनची मुदत आहे. ज्यांना कोणाला रजिस्ट्रेशन करायचे असतील त्यांनी या ठिकाणी करून घ्या. या लाईनमध्ये सर्व भारतभरातील 15% गव्हर्नमेंट कॉलेजच्या फक्त जागा असतात, BMS BHMSच्या, आणि डीम युनिव्हर्सिटीच्या 100% जागा असतात. या डीम युनिव्हर्सिटीची फी साधारणपणे 4-4.25 लाखापासून ते 6.5 लाखापर्यंत असते. ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत आणि ज्याला BMS पाहिजे, अदर स्टेटमध्ये नको आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही डीमची लाईन खूप छान आहे. याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन घेऊ शकता. परंतु ज्याला खूप कमी मार्क्स आहेत आणि 15%मध्ये जर रजिस्ट्रेशन करत असाल तर रजिस्ट्रेशन करू नका आणि वेळ आपला वाया घालू नका, पैसे आपले वाया घालू नका, कारण या लाईनमध्ये फक्त गव्हर्नमेंटचे कॉलेज असतात 15% आणि त्यामुळं इथला कट ऑफ असतो, तो कट ऑफ थोडासा जास्त असतो. यानंतर सगळेजण वाट पाहतात ते म्हणजे BMS BHMSची 85% लाईन कधी चालू होईल, प्रेफरन्स कधी चालू होते. तर महाराष्ट्रातील हा पहिला राऊंड संपल्यानंतर आपले BMS BHMSचे प्रेफरन्स या ठिकाणी चालू होतील. आपले सर्वांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे, सर्वांना SMLसुद्धा मिळालेला आहे आणि त्यामुळे आता फक्त आपले प्रेफरन्स भरणे आणि ॲडमिशन घेणे एवढंच काम या ठिकाणी राहिलेलं आहे. हे 15 ते 20 दिवस अजूनही खूप महत्त्वाचे आहेत. सर्वांनी सतर्क राहा. ग्रुपवर ज्या सूचना येतात, जे व्हिडिओ येतात, हे सर्वांनी ऐका, शांतपणे पहा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज JVG अकॅडमीचे ऐकण्यास मिळतील आणि मेडिकल ॲडमिशनबाबत खूप काही माहिती मिळून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते म्हणजे 85% महाराष्ट्र MBBS BDS कोणत्या मुलांना या ठिकाणी या पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळू शकते याबद्दल. आता हे कशावरून आपण ठरवू शकणार आहे तर सीट मॅट्रिक्स आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या सीट मॅट्रिक्समध्ये ज्या कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत, ज्या सीट्स आहेत, याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्याचं वर्गीकरण या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगतो आहे. सर्वांनी या ठिकाणी हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे पूर्वी 31 गव्हर्नमेंट कॉलेज होते. चालू वर्षी जेवढे कॉलेज वाढणार होते इतके वाढले नाहीत, फक्त 2 कॉलेजची वाढ झाली आणि एकूण गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 33 झाली. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट गव्हर्नमेंटचे कॉलेज 22 होते, त्याच्यामध्ये वाढ झाली नाही, ते 22 आहेत. आणि जे गव्हर्नमेंटचे कॉलेज वाढले ते कोणते आहेत तर JMC नाशिक आणि JMC मुंबई, हे 2 गव्हर्नमेंटचे कॉलेज या ठिकाणी वाढलेले आहेत. आता सीट मॅट्रिक्सवरून आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन MBBSला मिळू शकेल का नाही याचा अंदाज बाळगण्यासाठी या ठिकाणी सीट मॅट्रिक्स किंवा कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे मी या ठिकाणी सांगत आहे. प्रथम सर्वात SC कॅटेगरी. SC कॅटेगरीला गव्हर्नमेंटसाठी 552 जागा आहेत. जो विद्यार्थी एखादा विद्यार्थी जर SC कॅटेगरीचा असेल आणि त्याचा SML SC कॅटेगरीमध्ये 552 असेल तर त्यानं समजायचं की आपल्याला गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज मिळतं आहे. ओपनमध्येही त्यांच्या जागा असतात, यापेक्षा जास्तही जर रँक असेल तर मिळू शकते. परंतु कॅटेगरीवरून जर विचार केला तर गव्हर्नमेंट SCचा रँक जर आपला 552 असेल
त्या महाराष्ट्राच्या SMLमध्ये तर आपल्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं आहे. प्रायव्हेटसाठी SC कॅटेगरीला 196 सीट्स आहेत. यामुळे अशा एकूण 552 आणि 196 टोटल जर केले आपण तर 748 सीट होतात. याचा अर्थ असा आहे की SC कॅटेगरीमधील ज्या विद्यार्थ्यांचा SC कॅटेगरीमधील SML जर 748च्या आसपास असेल तर 100% त्याला कॅटेगरीमधून ॲडमिशन या ठिकाणी मिळते. ओपनमधूनही यांच्या जागा या ठिकाणी असतात. त्या प्रमाणात या ठिकाणी पुढच्याही नंबरला या ठिकाणी SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळू शकतं. ST कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स आहेत या गव्हर्नमेंटच्या 247 सीट्स आहेत. प्रायव्हेटच्या 106 सीट्स आहेत. असे एकूण 403 सीट्स आहेत. त्यामुळे जर आपला ST कॅटेगरीमधील जर का SML किंवा नंबर जर 403च्या आत असेल तर आपल्याला 100% MBBSसाठी ॲडमिशन मिळू शकेल. फिजेसाठी गव्हर्नमेंट 127 सीट्स आहेत, प्रायव्हेटसाठी 44 सीट्स आहेत आणि टोटल 171 सीट्स आहेत. NT1साठी 106 सीट्स आहेत, प्रायव्हेटसाठी 38 सीट्स आहेत आणि एकूण 144 सीट्स आहेत. NT2साठी 149 सीट्स आहेत आणि प्रायव्हेटसाठी 53 सीट्स आहेत. अशा एकूण 203 सीट्स आहेत. NT3साठी 85 सीट्स आहेत गव्हर्नमेंट, प्रायव्हेटसाठी 30 सीट्स आहेत. अशा एकूण 115 सीट्स आहेत. ओबीसीसाठी 805 सीट्स आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या 287 सीट्स आहेत. एकूण 1092 सीट्स आहेत. SCBC जी मराठा आरक्षण आहे या मराठा विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ज्या जागा आहेत SCBCसाठी या 423 गव्हर्नमेंटच्या जागा आहेत तर प्रायव्हेटच्या जागा 317 आहेत. अशा एकूण 740 जागा आहेत. EWS कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटसाठी 423 जागा आहेत, प्रायव्हेटला मात्र EWSसाठी आरक्षित जागा नसतात. म्हणजेच EWSसाठी फक्त 423 जागा या ठिकाणी आहेत. ओपन कॅटेगरी ज्या कॅटेगरीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश होतो अशा ओपन कॅटेगरीला 1110 गव्हर्नमेंटच्या जागा आहेत आणि प्रायव्हेटच्या 1627 जागा आहेत. अशा एकूण 2737 सीट्स या ठिकाणी ओपनच्या आहेत. अशा पद्धतीनं हे सीट मॅट्रिक्स आहे. आता D1, D2, D3 आणि MKB यांच्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये फक्त जागा असतात, त्या 163 जागा आहेत. आता साधारणपणे गव्हर्नमेंटचे किती सीट्स आहेत महाराष्ट्रात तर गव्हर्नमेंटचे 4240 सीट्स आहेत आणि प्रायव्हेटचे 2748. असे एकूण सीट्स महाराष्ट्रामध्ये 6938 आहेत. थोडक्यात 7000 सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. साधारणपणे आता तुम्ही म्हणाल की मग आपल्याला जर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर रँक किती पाहिजे तर साधारणपणे 3000 ते 3200च्या आसपास रँक पाहिजे ओपनमधला. आणि MBBS सीट जर प्रायव्हेटमधून पाहिजे असेल तर साधारणपणे 7300 पर्यंत किंवा 7500पर्यंत रँक हा ओपनमध्ये पाहिजे आपला. जर तुमचा रँक 7500च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला प्रायव्हेटपर्यंत MBBS कॉलेज मिळू शकतं. अशा धरायला काही हरकत नाही. कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना तर मी वरती सीट सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्यांचा SML जर आतमध्ये असेल त्या सीटच्या तर त्याला 100% या ठिकाणी ते सीट्स मिळू शकतं, त्यात काय हरकत नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांचा ओपनमधला रँक हा साधारणपणे 3200च्या आत आहे त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज 100% मिळू शकतं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा रँक हा 7300पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट MBBS कॉलेज या ठिकाणी मिळू शकते. आता यातील जे 2 कॉलेज आहेत एक बदनापूरचं मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे आणि दुसरं वेदांता पालघर हे कॉलेज आहे. असे 240 जागा आहेत. या 240 जागासुद्धा या ज्या पालघरच्या जागा आहेत त्या पालघरच्या जागेला या ठिकाणी कॅटेगरी किंवा आरक्षणचे नियम लागू नसतात. याला फी माफी नाही, त्यामुळे या आपल्या क्रायटेरियामध्ये बसत नाही आणि बदनापूरचे क्रायटेरियामध्ये बसत नाहीत. म्हणजे साधारणपणे 6380 जागा त्यातून जर वजा आपण 240 केल्या तर साधारणपणे 6700 निव्वळ जागा या ठिकाणी या सर्व कॅटेगरीला राहतात महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आता आपण या ठिकाणी समजून घ्या की आपला कॅटेगरी रँक किती आहे किंवा ओपनमधला आपला रँक जर साधारणपणे 3200च्या आसपास असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. आणि जर का 7300च्या आसपास जर आपला
रँक प्रायव्हेट जर असेल तर आपल्याला या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज मिळेल. अशा पद्धतीनं हा प्रचंड रँक सध्या वाढलेले आहेत. अशा पद्धतीची आजची माहिती या ठिकाणी मी खूप महत्त्वाची माहिती शेअर केलेली आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा. पहिल्यांदाच म्हणलेलं आहे मी, लाईक करा वगैरे. तसंच या ठिकाणी जे अदर स्टेटसाठी UPची ही लिस्ट या ठिकाणी आज अलॉटमेंटची येणार आहे. सर्वांनी ती ही लिस्ट पाहून व्यवस्थितपणे आपले डॉक्युमेंट्स आणि DD व्यवस्थित काढून त्याचं ॲडमिशन घेऊ शकता. आंध्रा असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, हिमाचल प्रदेश असेल. आम्ही JVJ अकॅडमी या ठिकाणी हिमाचल प्रदेशापासून ते खाली पॉंडिचेरीपर्यंत आपल्याला ऑथेंटिकपणे ॲडमिशन या ठिकाणी करून देतो. जर ज्या विद्यार्थ्याला काही डाऊट्स असतील तर ते JVJ अकॅडमीची भेट घेऊ शकता. एक वेळ अवश्य आमच्या ऑफिसला भेट द्या. तुमच्या मनातील सर्व डाऊट, काही शंका असतील त्या ठिकाणी दूर केल्या जातील आणि तुम्हाला ऑथेंटिकपणे ॲडमिशन या ठिकाणी घेऊन दिलं जाईल. खूप कमी जर तुमचा स्कोअर असेल तरीसुद्धा या ठिकाणी MBBSसाठी ॲडमिशन तुम्हाला घेण्यासाठी मदत केली जाईल. आणि BMSसाठी सुद्धा साधारणपणे 9 लाखामध्ये, 4.5 वर्षामध्ये 9 लाखामध्ये सुद्धा तुमचं BMS चांगल्या कॉलेजला या ठिकाणी होऊन जाऊ शकतं. फक्त एक वेळ आमच्या JVJ अकॅडमीला भेट द्या. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.